नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अलेक्सा मोटिवेशनल पुनश्च आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो। आजचा टॉपिक जो पण काही आहे आपला तो आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास। तात्यांच्या ठोकळ्याहून महत्त्वाचे मुद्दे घेण्यात आलेले आहे। कोणालाच आता तात्यांचा ठोकळा हा पूर्ण वाचण्याची गरज नाही आहे। आता सध्या तरी आपण आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास या कॉलमवरती आपण डिस्कशन करणार आहोत। आधुनिक महाराष्ट्राचा इतिहासमधून मी ठराविक IMP जे काही पॉईंट आहे मी IMP पॉईंट हे भाग 1 मध्ये महाराष्ट्र पोलीस भरती 2020 सरळ सेवा MPSC परीक्षेसाठी फार महत्त्वाचे आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास हा आपण याच्यामधून मांडणार आहोत। मी तुमचा मित्र प्रसाद राजन्स। चला मित्रांनो, थोडासा वेळ न गमावता आपण आता ठरक हे करणार आहोत। कोणी व्हिडिओला स्किप करू नका, कारण कसं असतं, जर का तुम्ही व्हिडिओला स्किप करत असाल, जी अर्धवट इन्फॉर्मेशन घेत असाल, तर अर्धवट इन्फॉर्मेशन घेऊन तुम्ही व्यवस्थितशीर हे अभ्यास करू नाही शकत। तर मित्रांनो, कोणी स्किप करू नका व चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला आता तात्यांचा ठोकळा मी जो काही पुढचे भाग रिलीज करेल ते भाग रिलीज केल्यानंतर तुम्हाला पहिली नोटिफिकेशन येत राहील। विद्यार्थी मित्रांनो, पुढे वळवू आपण लवकरात लवकर। चला, पहिला पॉईंट असा आहे आपल्या तात्यांच्या ठोकळ्यामधून स्टार्टअप आहे डायरेक्टली। नरवीर उमाजी नाईक यांचा उठाव 31 डिसेंबर 1802च्या वसईच्या तहामुळे मराठा साम्राज्याला अखेरची घरघर लागली। 1818 मध्ये तिसऱ्या इंग्रज मराठा युद्धात मराठे पराभूत झाल्याने मराठा साम्राज्याचा अस्त झाला व महाराष्ट्रात इंग्रजांची सत्ता स्थापित झाली। 1857च्या उठावापूर्वी महाराष्ट्रात पहिला मोठा संघर्ष ब्रिटिश सरकार व रामोशी यांच्यामध्ये झाला। रामोशी बांधव हे नाईक अशी संज्ञा लावत। रामोशी या शब्दाचा अर्थ रामवंश असा होतो। पशुपालन, किल्ले बंदोबस्त तसेच काही गावांचा महसूल गोळा करीत असणं हे यांचं काम असत। या समाजाचा भरपूर इनामेही देण्यात आलेली होती। उमाजी नाईक यांनी या रामोशी समाजाचे बंड नेतृत्व केले होते। उमाजी दादाजी नाईक ही खोमणे संज्ञा हे लावत असत। जन्म 7 सप्टेंबर 1791 भिवरी, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे। 1826 साली ब्रिटिशांनी पहिला जाहीरनामा काढून उमाजींना पकडून देणाऱ्यास ₹100 बक्षीस स्वरूपात देण्याचे जाहीर केले। 8 ऑगस्ट 1831 रोजी उमाजींना पकडण्यासाठी ब्रिटिशांनी जाहीर केलेल्या ₹10,000 व 200 बिघे जमीन या आमिषाला बळी पडून उमाजींचे सहकारी काळू नाईक, नाना चव्हाण, बापूसिंग परदेशी यांनी फितुरी केली। 15 डिसेंबर 1831 रोजी नाना चव्हाण यांनी उरलेले काही उतरोळी येथील उमाजींना पकडून ब्रिटिशांच्या हवाली केले। 3 फेब्रुवारी 1832 रोजी पुण्यातील खडकमळा या ठिकाणी आळी येथे उमाजींना फाशी देण्यात आली। उमाजी नाईक यांच्यासोबत असलेले त्यांचे साथीदार खुशाल नाईक व बापू सोळकर यांना देखील ब्रिटिशांनी फाशी दिली। पुढचा उठाव, दुसरा उठाव लक्षात ठेवा, कोळी समाजाचा उठाव। महाराष्ट्रातील कोळी समाज साधे कोळी, डोंगरे कोळी, सोन कोळी, महादेव कोळी असे भेद आहे। यांचे कामे रामवंशी यांच्याच प्रमाणे सारखेच कोळी बांधवांचे देखील गड किल्ल्यांचे बंदोबस्ताची पाहणी करणे हे त्यांचं काम। उठाव का केला व कशासाठी केला? ब्रिटिशांनी नोकऱ्या तसेच शेतजमिनी कोळी बांधवांकडून काढून घेतल्यामुळे कोळी समाजाने ब्रिटिशांविरुद्ध उठाव केला। 1824 ते 1845 या साली कोळी बांधवांनी ब्रिटिशांच्या विरुद्ध 3 उठाव केले। महत्त्वाचे 3 उठाव आहे, लक्षात ठेवा, तोंडी पाठ करून घ्या। तसेच महाराष्ट्रातील विविध भागात कोणत्या ठिकाणी उठाव केले ते पाहून घेऊया। पहिल्या टप्प्यातील उठाव, रामजी भांगडिया हे कोळी समाजाचे अधिकारी पोलीस दलात होते। त्यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर 1828 साली रामजी भांगडिया यांच्या नेतृत्वाखाली कोळी समाजाने सशस्त्र उठाव केला। 2 वर्षे हा संघर्ष चालूच होता। दुसऱ्या टप्प्यातील कोळी समाजाचा उठाव, 1839 साली पुणे परिसरातील कोळी समाजाने दुसरा मोठा उठाव केला। दुसरा बाजीराव पेशवा असताना सुमारे 150 कोळी घोड नदीच्या परिसरात सरकारी खनिजाचा वेढा घातला। तिसऱ्या टप्प्यातील कोळी समाजाचा उठाव, 1844 साली रघु भांगडिया व बापू भांगडिया यांच्या नेतृत्वाखाली कोळी समाजाने पुणे, नाशिक व अहमदनगर या ठिकाणी मोठे उठाव केले। सातारा, पुरंदर, नाणेघाट, माळशेज घाट येथपर्यंत यांची व्याप्ती वाढलेली होती। पुढचा उठाव आहे तो म्हटला म्हणजे भिल्ल समाजाचा उठाव। अरवली, विंध, सह्याद्री, सातपुडा पर्वत या भागात वराडा, डोंगरी, माऊची, असावा, तडवी या भिल्ल जाती राहत होत्या।
व्यवसायांचा शेती, पशुपालन करणे, मासेमारी, शिकारी हे त्यांचे मुख्य व्यवसाय. खानदेशात भिल्ल बांधवांचे प्रमाण अधिक होते. उठावादरम्यान भिल्ल समाजाचे नेते चिल नाईक, शेख दुल्ला, हिरा, सेवाराम धिसाडी, खरजान सिंग आणि कारजीत सिंग. 1818 साली सातमाळ अजिंठा भागात भिल्ल समाजाने उठाव केले. 1822 साली हिरा या नेत्याच्या नेतृत्वाखाली मोठा उठाव करण्यात आला. 1825 मध्ये सेवाराम धिसाडी यांनी नेतृत्वाखाली भिल्लांच्या बंडास तत्कालीन संस्थानिक व देशमुखांना पाठिंबा लाभला. आता सगळ्यात महत्त्वाचा उठाव, जिथून आपलं सगळं काही प्रश्नपत्रिका प्रश्न आपल्यावरती येऊ शकतात व महाराष्ट्रातील 1857च्या उठावावरचे सगळ्यात जास्त आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास याच्यामध्ये प्रश्न पडणारे जे काही मेन टॉपिक आहे ते आपण आता पुढे बघून घेऊया. महाराष्ट्रातील 1857चा उठाव. ठराविक जिल्हे आहे, त्या जिल्ह्यांचं पूर्णपणे व्यवस्थित मी माहिती ही तुम्हाला IMP काढून दिलेली आहे. कोल्हापूर उठाव. 31 जुलै 1857 रोजी सैन्याच्या 27व्या रेजिमेंटमधील भारतीय सैनिकांचा उठाव करताना रेजिमेंटची तिजोरी लुटली. 21व्या व 28व्या तुकडीतील सैनिकांनी त्यांना मदत केली. 15 डिसेंबर 1857 रोजी चिमासाहेब यांनी बंडाचे प्रयत्न केले. साताऱ्यातील उठाव. साताऱ्याचे राजे प्रतापसिंह यांच्या खालसा झालेल्या राजेय परत मिळवण्यासाठी रंगो बापूजींनी इंग्लंडमध्ये जाऊन प्रयत्न केला. त्यास यश न आल्याने त्यांनी 1857 साली होणारा उठावात भाग घेतला. नाशिक पेठेचा उठाव. नाशिकमधल्या पेठे तालुक्यातील उठाव. नाशिक जिल्ह्यातील पेठ येथील राजा भगवंतराव निळकंठ यांच्या नेतृत्वाखाली कोळी बांधवांनी उठाव केला. 6 डिसेंबर 1857 रोजी हर्सुलच्या बाजारात भिल्लांच्या मदतीने उठाव झाला. ग्लासपूल या ब्रिटिश अधिकाऱ्याने हे बंड मोडून काढण्यास पेठचा राजास ही फाशी दिली. जानेवारी 1857 मध्ये नांदगाव येथे भिल्लांनी केलेल्या उठावाचा प्रयत्न मोडून काढला. नागपूरचा उठाव. नागपूरच्या उठावाचा लखनौ, कानपूर येथील बंडखोरांची साथ होती. 13 जून 1857 रोजी सीताबर्डी, कामठी या ठिकाणी उठावाचा आखलेला बेत इंग्रजांनी आधीच मोडून काढला. यावेळी नागपूरची राणी बाकाबाई इंग्रजांशी एकनिष्ठ राहिल्याने हा उठाव याला वाट भेटली नाही. औरंगाबादचा उठाव. औरंगाबाद येथील घोडदळी दळातील मुस्लिम समाजातील शिपायांचा उठावाचा प्रयत्न ब्रिटिशांनी मोडून काढला. जामखिंड संस्थेचे राजे अप्पासाहेब पटवर्धन हे इंग्रजांच्या मर्जीतील असल्यामुळे तेथेही उठाव फसला. मुधोळमधील हुलगडी येथील बेरड समाजाचे केलेले उठावाचा प्रयत्न यशस्वी ठरला. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा उठाव. लॉर्ड एफिन्स्टन यांनी मुंबई प्रांतात रयतवारी पद्धत लागू केल्यामुळे जमीन महसुलीचा जबाबदारी प्रत्यक्ष शेतकऱ्यांकडे गेली. शेतसारा भरण्यासाठी अनेक जमिनी विकाव्या लागल्या. परिणामी पुणे, सातारा, सोलापूर भागात शेतकऱ्यांनी ब्रिटिशांविरुद्ध उठाव केले. 1874 साली पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील कर्दे या गावात शेतकऱ्यांनी सारा भरण्याचे नाकारले. 12 मे 1875 रोजी सुपे येथील शेतकऱ्यांनी पहिला मोठा उठाव करून मारवाडी, गुजर, सावकार यांच्यावर हल्ले केले. अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सावकारांची मालमत्ता लुटली. इंद्रपूर, भिवंडी, कर्जत, शिरूर, हवेली, पारनेर, श्रीगोंदा ही शेतकरी उठावाची केंद्रे होती. शेतकऱ्यांच्या असंतोषाची चौकशी करण्यासाठी सरकारने 4 शिफारस इथे नेमण्यात आले होते. डेक्कन रॉटन्स कमिशन यांनी नेमले होते. या कमिशनच्या शिफारसीनुसार 1879 मध्ये सरकारने दी डेक्कन ॲग्रिकल्चर रिलीफ ॲक्ट संमत केला होता. आता महाराष्ट्रातील राष्ट्रवादी संघटना, काही महत्त्वाच्या ज्या मेन सुरुवातीच्या ज्या संघटना होत्या त्यांच्याबद्दल IMP. बॉम्बे असोसिएशन. स्थापना 26 ऑगस्ट 1852. नाना शेठ यांनी मुंबईतील मोठ्या व्यापाऱ्यांच्या सहकार्याने ही संस्था स्थापन केली. याचा हेतू
सननशील मार्गाने जनतेचे प्रश्न सोडविणे. बॉम्बे असोसिएशन ही महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट आहे मित्रांनो की बॉम्बे असोसिएशन ही महाराष्ट्रातील कितवी संघटना आहे, तर तुम्हाला इथेच उत्तर भेटलेलं आहे. बॉम्बे असोसिएशन महाराष्ट्रातील ही पहिली राजकीय संघटना आहे. 26 ऑगस्ट 1852 ही संघटना आहे. नाना शेठ यांनी ही स्थापन केलेली सगळ्यात मोठी पहिली संघटना महाराष्ट्रातील आहे. दुसरी संघटना ईस्ट इंडिया असोसिएशन 1869. दादाभाई नौरोजी यांनी 1866 मध्ये इंग्लंड येथे या संघटनेची स्थापना केली होती. 1869 मध्ये तिची संघटना मुंबई येथे स्थापन करण्यात आली. तिसरी संघटना बॉम्बे प्रेसिडेन्शियल असोसिएशन 1857. स्थापक फिरोजशाह मेहता, बहुद्दीन तय्यबजी, त्या केटी तेलंगण हे त्रिकूट, त्या केटी तेलंगण हे नाव आहे विद्यार्थी मित्रांनो, हे त्रिकूट ब्रदर्स इन लॉ हे म्हणून प्रसिद्ध आहे. पूर्ण देशात ब्रदर्स इन लॉ त्रिकूट म्हणून हे 3 भाऊ प्रसिद्ध आहेत. इंग्लंडमधील जनमत भारतीयांबाबत जागृत करण्याचे प्रयत्न यांनी केला. राष्ट्रीय सभा 28 डिसेंबर 1885 रोजी अखिल भारतीय स्तरावर राष्ट्रीय सभेची स्थापना झाली. राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन 28 डिसेंबर 1885 रोजी मुंबई येथील गोकुळदास तेजपाल संस्कृत महाविद्यालयाच्या सभागृहात 72व्या सदस्यांच्या उपस्थितीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन पार पाडण्यात आले. पहिले अधिवेशन भारतीय काँग्रेसचे पार पाडण्यात आले ते दिनांक 28 डिसेंबर 1885 रोजी अखिल भारतीय स्तरावर राष्ट्रीय सभेच्या स्थापनेत ही अधिवेशन पहिले काँग्रेसचे पार पाडण्यात आले. पुढचं आणि सगळ्यात महत्त्वाचं IMP आहे. राष्ट्रीय सभेची महाराष्ट्रात संपन्न झालेले अधिवेशने. राष्ट्रीय सभेचे महाराष्ट्रात संपन्न झालेले अधिवेशने. आता ते अधिवेशने कोणी केले व ते कधी स्थापन झाले हे सुद्धा आपण वर्षानुसार व कोणत्या जिल्ह्यात झाले हे पाहणार आहोत. वर्ष 1885 मुंबई व्यंकेशचंद्र बॅनर्जी. 1891 नागपूर P आनंदाचार्लू. 1897 अमरावती C शंकर नारायण. 1815 मुंबई सत्येंद्र प्रसन्न सिंह. 1920 नागपूर चक्रवर्ती विजय राघवाचार्य. 1936 फैजपूर पंडित जवाहरलाल नेहरू. 1950 नाशिक पुरुषोत्तमदास टंडन. 1983 मुंबई इंदिरा गांधी. 1989 मुंबई सर विल्यम वेडरबर्न. 1995 पुणे सुरेंद्रनाथ बॅनर्जी. 1904 मुंबई सर हेनरी कॉर्डन. 1918 मुंबई बॅन हसन इनाम. 1918 मुंबई डॉक्टर राजेंद्र प्रसाद. 1942 मुंबई मौलाना आझाद. 1959 नागपूर इंदिरा गांधी. 1985 मुंबई राजीव गांधी. राष्ट्रीय सभेची वाटचाल. राष्ट्रीय सभेचे नेतृत्वाखाली राष्ट्रीय चळवळीचे 3 कालखंड पडले. सगळ्यात महत्त्वाचं जे महाराष्ट्राचे राष्ट्रीय सभा झाली त्याच्या नेतृत्वाखाली किती कालखंड पडले, तर 3 कालखंड पडले. 3 कालखंडांचा प्रवास हा किती वर्षांचा होता, तर पहिला कालखंड होता मवाळ कालखंड. मवाळ कालखंडाचा प्रवास 1885 ते 1905. जहाल कालखंडाचा प्रवास हा 1905 ते 1920. गांधी युग 1920 ते 1947. विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात इम्पॉर्टंट मी तुम्हाला हे सांगण्यात आलेले आहे. आता पहिला भाग आपला इथेच आपण समाप्त करत आहोत. दुसऱ्या भागाची जी सुरुवात आहे ती लवकरच होणार आहे. महाराष्ट्रातील सशस्त्र क्रांतिकारी चळवळ कोणी केली, कोणत्या क्रांतिकारांनी ती चळवळ घडवून आणली व कोणते क्रांतिकारक त्याच्यासाठी फार मोलाचा त्यांचा वाटा होता त्या चळवळीमध्ये, ते आपण दुसऱ्या भागामध्ये मांडणार आहोत. आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास हा पार्ट आपला चालू आहे मित्रांनो. पार्ट पहिला आपला इथेच समाप्त होत आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर कधी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अजून भेट दिलेली नसेल तर टेलिग्राम चॅनलवरती लवकरात लवकर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सगळ्यांनी भेट द्यायची आहे. कारण महत्त्वाची गोष्ट अशी आहे की टेलिग्राम चॅनलवरती आपल्या सगळ्या ह्या नोट्स ह्या भेटत असतात. आता आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास तुम्ही जर कधी 1857चा महाराष्ट्राचा
क्रांतिकारी चळवळ जर कधी वाचायला बसले असते तर तुम्हाला जवळजवळ 10 ते 15 पानं वाचावे लागले असते. परंतु मित्रांनो, आपण IMP हे याच्यासाठी काढून दिलेले आहे की हे महत्त्वाचे जे टॉपिक आहे हे पूर्णपणे उत्तरं हे प्रश्नपत्रिकेमध्ये पडत असतात विद्यार्थी मित्रांनो. तर मित्रांनो, आपण जो काही आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास या ठिकाणी पाहिलेला आहे, तात्यांच्या ठोकळ्यातून महत्त्वाचे मुद्दे आपण या ठिकाणी पाहिलेले आहे. आपला पहिला भाग हा इथे समाप्त होतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.